आपल्या जागेवरती उभं राहूया आणि आपल्या भक्तिगीताने आपल्या भक्तीला आपण सुरुवात करूया. नमा परममंगला गौरव तुला परमवत्सला. करूया. पवित्र आणि प्रेमळ देव बापा, आम्ही तुझे आभार मानतो, स्तुती करतो. तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो प्रभूचे. आज एक वार पुन्हा आम्हा सर्वांना तुझ्या भक्ती मंदिरामध्ये एकत्र येण्याकरिता तुझी कृपा तू पुरवीत आहेस, त्याबद्दल धन्यवाद देतो. आम्ही तुझे आभार मानतो प्रभू. मागील संपूर्ण आठवडाभराकरिता तू आम्हा प्रत्येकाचं सहाय्य केलंस, आमची काळजी घेतली, आमचा सांभाळ केला प्रभू. आमची प्रत्येक गरज तू पूर्ण केली. आमच्या जाण्या येण्यामध्ये तू आमच्या सोबत राहिलास. या भयंकर उन्हामध्ये तू आम्हाला सावली दिली प्रभू. आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला उंचावितो प्रभूचे. पवित्र देव बाप्पा, आज या पवित्र वारी पुन्हा एकदा तुझी लेकरं, पवित्र देव बाप्पा, तुझी वधू, तुझी मंडळी तुझ्या भक्तीकरिता एकत्र येत आहे. आम्हा प्रत्येकावरती तू दया कर प्रभू. आमच्या अपराधांची आम्हास क्षमा कर, आम्हास धू शुद्ध कर. आमची प्रार्थना आहे पवित्र देव बाप्पा, तुझी उपस्थिती आज आमच्यामध्ये दे आणि तुझ्या उपस्थितीमध्ये ज्या सर्व अद्भुत गोष्टी आहेत, आरोग्य आहे पवित्र देव बाप्पा, तुझा आनंद, तुझी शांती आहे, नवीन उत्साह आहे पवित्र देव बाप्पा. प्रभू, तुझ्या उपस्थितीमध्ये असणाऱ्या त्या सर्व गोष्टी आज एक वार पुन्हा तू आम्हामध्ये कर आणि ही भक्ती तू आशीर्वादित कर. होय पवित्र देव बाप्पा, आमची प्रार्थना आहे प्रभू, या भक्तीच्या वेळेमध्ये या भयंकर उन्हापासून तू प्रत्येकाचा सांभाळ कर. तुझी सावली तू दे प्रभू देव बाप्पा. उत्तम वातावरण तू दे प्रभू. जी तुझी लेकरं मार्गात आहे त्यांचं तू सहाय्य कर. आज तुझ्या लेकरांचं येणं आणि परत घरी जाणं तुझ्या हातांमध्ये घे. या भयंकर उन्हापासून तू प्रत्येकाचा सांभाळ कर, संरक्षण तू कर. जी तुझी लेकरं आज देव बाप्पा दुखणाईत आहेत, आजारी आहेत, बिछाण्यावर आहेत, दवाखान्यात आहेत, अशा प्रत्येकावरती तू दया कर प्रभू. आरोग्य दे आणि तुझ्या भक्तीकरिता येण्यास त्यांचं सहाय्य कर प्रभू. पवित्र देव बाप्पा, आजची सर्व भक्ती, आजच्या भक्तीचा प्रत्येक भाग तुझ्या हातांमध्ये आम्ही समर्पित करीत आहोत. तुझ्या मेजासमोर आज येणार आहोत प्रभू.
दे बापा, तू आम्हा प्रत्येकाचं सहाय्य करावंस. पुढील सर्व वेळ आजची भक्ती तुझ्या हातांमध्ये देत प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आमेन. बसूया आपण. आपल्या सर्वांना येईल उपासना संगीतामधून पतिता येत चल सुची वाह्याला. 245 नंबरचे गीत आहे उपासना संगीतामधून. पतिता येत चल सुची वाह्याला, प्रभू येशू पदास धरी. अधसिंधू मधुनितरायाला, प्रभु येशू कृपाच धरी. प्रभुच्या धैर्यवान पदा, जगदुद्धारक गुरु रागाच्या नंदुजा पदमुखी पदा. प्रभु येशू शेतीवरी आलाया, भगतोची समार्थ सखा. अगपाशा झळकरी तोडाया, तुझ देईल नित्य सुखा. प्रभुच्या 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 दयवंत पदा, जगदुद्धारक गुरु राजांच्या न तुझा पथमुखी पदा. मनवितो पतित सखा दे, अधमुक्ती विना व्रजना. मनुनी तू शरण तया जाई, प्रभु देईल शांती मना. प्रभुच्या 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 दयवंत पदा, जगदुद्धारक गुरु राजांच्या न तुझा पथमुखी पदा. मनुजाच्या हरी अवघ्याताप, प्रणती करुणा करीतो. प्रभु पाशी चलत्या जुनी पापा, शरणागत तारकतो. प्रभुच्या 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 धैर्यवान पदा, जगदुद्धारक गुरु राजांच्या न तुझा पथमुखी पदा. न तुझा पथ मुक्ती पदा. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. दुसरा मार्ग, दुसरा पथ, रस्ता या जगामध्ये नाहीये. पापक्षमेचा, मुक्तीचा एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. आणि आम्हाला माहिती आहे की जी प्रत्येक व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवते ती आपल्या पापांपासून क्षमा पावते. एक मोठी शांती, एक मोठा आनंद त्या व्यक्तीला प्राप्त होतो, ज्याचा अनुभव पंडिता रमाबाई यांनी घेतला. आणि म्हणून त्या म्हणतात पतिता येत चल सुची वाह्याला. त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये या तारणाऱ्या ख्रिस्ताचा जो अनुभव घेतला, त्याच अनुभवातून त्या म्हणतात सर्वांनी, प्रत्येक व्यक्ती, कारण आम्ही सर्व देवाच्या गौरवाला अंतरलेले असे होतो. आम्ही ज्यावेळेस त्याच्या समोर येतो, क्षमा मागतो, स्वतःचं समर्पण त्याला करतो, तो आमची क्षमा करतो आणि फार मोठा आनंद आणि फार मोठी शांती तो मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये देतो. आणि म्हणून
मनुष्याला ती शांती मिळण्याकरिता, पाप क्षमा मिळण्याकरिता या प्रभूबद्दल आम्हाला बोलत जायचं आहे. त्याची प्रीती जी आहे, त्याचं प्रेम जे आहे ते आम्हाला सांगत राहायचं आहे. 555 नंबर, सांगा मला ती वार्ता की येशू कृपावान. येशूची प्रीती सांगा.
येशूच्या प्रीतीचा जो अनुभव आम्ही आमच्या जीवनामध्ये घेतलेला आहे तो आम्ही सांगत राहायचा आहे, त्याविषयी आम्ही बोलत राहायचं आहे, इतरांना त्याविषयी आम्ही सांगत राहायचं. यावेळेस पवित्र शास्त्रातून एक स्तोत्र आपण वाचूया आणि आज सुमित आपल्यासाठी एक स्तोत्र वाचेल. आपण स्तोत्रसहित 27 वाचूया. 27 साम 27. परमेश्वर माझा प्रकाश आणि माझे तारण आहे. परमेश्वर माझे प्रकाश व माझे तारण आहे, मी कोणाची भीती बाळगू. परमेश्वर माझा जीवाचा दुर्ग आहे, मी कोणाचे भय धरू. दुष्कर्मी म्हणजे माझे शत्रू व द्वेष्टे हे माझे मांस खाऊन टाकण्यास जेव्हा माझ्यावर चढाई करून आले तेव्हा तेच ठेस लागून पडले. सैन्याने माझ्यापुढे ठाणे दिले तरी माझे हृदय कचरणार नाही. माझ्यावर युद्धप्रसंग ओढवला तरीही मी हिंमत धरून राहील. परमेश्वराजवळ मी एक वरदान मागितले, त्याच्या प्राप्तीसाठी मी झटेन. ते हे की आयुष्यभर परमेश्वराच्या घरात माझी वस्ती व्हावी, म्हणजे मी परमेश्वराचे मनोहर रूप पाहत राहीन व त्याच्या मंदिरात ध्यान करीन. कारण विपत्काली मला तो आपल्या मंडपात लपवून ठेवील, मला तो आपल्या डेऱ्याच्या गुप्त स्थळी ठेवील. तो मला खडकावर उचलून ठेवील. आता सभोवतालांच्या माझ्या वैऱ्यांपुढे माझे मस्तक उन्नत होईल. त्याच्या डेऱ्यात मी उत्सवपूर्ण यज्ञ करीन, मी गायनवादन करीन, परमेश्वराचे गुणगान गाईन. मी उच्च स्वराने तुझं धावा करीत आहे. हे परमेश्वरा ऐक, माझ्यावर दया कर, माझी याचना ऐक. माझे दर्शन घ्या असे तू म्हटले तेव्हा माझे हृदय तुला म्हणाले, हे परमेश्वरा मी तुझ्या दर्शनाला उत्सुक झालो आहे. तू आपले मुख माझे दृष्टीवर कडू नको, आपल्या सेवकाला रागाने दूर घालवू नको. तू माझे सहाय्य होत आला आहेस. हे माझ्या उद्धारक देवा, माझा त्याग करू नको, मला सोडू नको. माझ्या आईबापांनी मला सोडले तरी परमेश्वर मला जवळ करेल. हे परमेश्वरा आपला मार्ग मला दाखव. लोक माझ्या पातळीवर बसले आहेत म्हणून मला धोपट मार्गाने ने. माझ्या शत्रूंच्या इच्छेवर मला सोपवू नको, कारण खोटे साक्षीदार व निष्ठुरपणाचे फुतकार टाकणारे माझ्यावर उठले आहेत. या जिवंतांच्या भूमीवर परमेश्वर खात्रीने माझे कल्याण करील. परमेश्वराची प्रतीक्षा कर, खंबीर हो, हिंमत धर आणि परमेश्वराचीच प्रतीक्षा कर. देवबाप असलेल्या वचनावर आशीर्वाद देव. स्तोत्र संहिता 27 दावीद राजाने लिहिलेलं हे स्तोत्र आहे आणि या स्तोत्रामध्ये दावीद राजाने आपली भिस्त परमेश्वरावरती टाकल्यानंतर, आपला विश्वास परमेश्वरावरती ठेवल्यानंतर हा परमेश्वर त्याच्या जीवनामध्ये कशा प्रकारे काम करतो हा त्याचा अनुभव दावीद या स्तोत्रामध्ये सांगतो. आणि म्हणून तो म्हणतो की परमेश्वर माझा प्रकाश व माझे तारण आहे, मी कोणाची भीती बाळगू. परमेश्वर माझ्या जीवाचा दुर्ग आहे, मी कोणाचे भय धरू. तुम्ही आणि मी जेव्हा परमेश्वरावरती आपली भिस्त टाकतो, आपला विश्वास, आपला भाव ज्यावेळेस त्याच्यावरती आहे, ज्यावेळेस परमेश्वर देव आमचा भाव विषय आहे, अशा समय तुम्हाला आणि मला देखील हा परमेश्वर दुर्गाप्रमाणे आहे ना, गड दुर्ग, ज्यामध्ये व्यक्ती सुरक्षित आहे, प्रकाश आहे, तारण आहे, आमचं सहाय्य करणारा, आमचा सांभाळ करणारा, आमचं मार्गदर्शन करणारा. मनुष्य ज्यावेळेस परमेश्वरावरती विश्वास ठेवतो, या प्रकारे परमेश्वराचं संरक्षण, परमेश्वराचं सहाय्य, परमेश्वराचं मार्गदर्शन तो आपल्या जीवनामध्ये प्राप्त करतो. आणि मग अशा व्यक्तीला या जगामध्ये त्याने कोणाला घाबरावं? व्यक्तीला, परिस्थितीला, प्रसंगाला, समस्यांना, अडचणींना, दुःखांना दावीद प्रश्न करतो की मी कोणाची भीती बाळगू, मी कोणाचं भय धरू. आम्हाला कोणाचंही भय धरण्याची किंवा घाबरण्याची गरज नाही, कारण आमच्या जीवाचा दुर्ग, आमचं संरक्षण करणारा
तो आमचा परमेश्वर आहे. आणि दावीद राजा आपल्या जीवनामध्ये काय अनुभव घेतो, वचन 5 मध्ये तो असं म्हणतो, कारण विपत्काली मला तू आपल्या मंडपात लपून ठेवील आणि मला तो आपल्या डेऱ्याच्या गुप्त स्थळी ठेवील. मंडपात लपवून ठेवणे, डेऱ्याच्या गुप्त स्थळी ठेवणे. परमेश्वर देव ह्या प्रकारे आमच्या विपत्काली, आमच्या संकटांमध्ये, आमच्या अडचणींमध्ये, आपल्याला माहिती आहे की आपण सर्वच जण अशा प्रसंगातून जातो, निराशेतून जातो, दुःखातून जातो, आजारांमधून जातो, अडचणींमधून जातो. कधी कधी तर परिस्थिती फार कठीण वाटते, पण तू अशा प्रत्येक समय परमेश्वर देव आम्हाला मंडपात लपवून ठेवणारा, डेऱ्याच्या गुप्तस्थळी आम्हाला सुरक्षित करणारा परमेश्वर आहे. आणि हा परमेश्वर आम्हाला किती जवळ आहे बरं. दावीद म्हणतो की माझ्या आई वडिलांनी मला सोडले तरी तू मला जवळ करशील. या जगामध्ये मनुष्याला आपल्या सगळ्यात जवळचं जर कोणी वाटत असेल तर त्याचे आई वडील असतात. दावीद म्हणतो की माझ्या आई वडिलांनी जरी मला सोडले तरी परमेश्वर मला जवळ करेल. हा परमेश्वर इतका प्रेमळ आणि इतका अद्भुत परमेश्वर आहे. ज्यावेळेस तुम्ही आणि मी त्याच्यावरती विश्वास ठेवतो, या प्रकारे त्याच्या चांगुलपणाचा अनुभव आम्ही आमच्या जीवनामध्ये घेतो. परमेश्वर देवबाप तुम्हाला वचनांच्या द्वारे आशीर्वादित करूया. यावेळेस क्वायर पुढे येईल. क्वायर बरोबर परमेश्वर देवबापाची स्तुती आराधना करूया. परमेश्वर देवबापाला धन्यवाद देऊया. ही वेळ आहे की ज्यामध्ये आम्ही आठवण करू शकतो की परमेश्वर देवाने आमच्यासाठी काय काय केलेलं आहे. त्याच्या उपकारांचं स्मरण करीत आपल्या ओठांचं स्तुतिरूपी फळ आपण त्याला सादर करूया. क्वायर यावेळेस पुढे येईल. सभी को सलाम. पौल इस तरह कहता है, मैं आत्मा से प्रार्थना करूंगा और बुद्धि से भी करूंगा, मैं आत्मा से गाऊंगा और बुद्धि से भी गाऊंगा. तो आइए हम अपना ध्यान प्रभु की ओर लगाएं, कुछ गीतों गाकर हम उसकी स्तुति प्रशंसा करें. उपासना संगीत 126 संपूर्ण जगह देखता. संपूर्ण जगा देखता ख्रिस्ताला धरी मी, दयाची वाटा सांगता लज्जा मानी मी. ख्रिस्त राय मला पामरा तारिले, दिव्यतेच मम मनी घातले. विश्वासे हृदयी बाबलो, आनंदी सुखी मी झालो. तेरे नाम येशू गोडपा, तो माझा पूर्ण श्रेय. नाही
दुख संकट से हमें बचाता, हम पर अपनी करुणा करता और करता है हम पे उपकार। तो क्यों ना हम उस प्रभु के लिए और गीत गाएं, हो जय जयकार। जय जयकार करे, ओ जय जयकार, जय जयकार करे। वो है हमारा राजा, राजा दुख संकट से बचाता, बचाता हम पर अपनी करुणा करता और करता उपकार। क्यों ना उस पर तन मन वारे दे अपना अधिकार। ओ जय जयकार, जय जयकार करे, ओ जय जयकार, जय जयकार करे। स्वर्ग है उसका सिंहासन, सिंहासन पृथ्वी बनी है आसन, आसन आकाश उसकी महिमा बताए, हस्तकला वो दिखाए। सारी पृथ्वी उसकी रचना, उसका ही है प्रकाश। ओ जय जयकार, जय जयकार करे, ओ जय जयकार, जय जयकार करे। उस पर जिसका भरोसा, भरोसा वो न कभी न डरेगा, डरेगा। चाहे बीमारी, चाहे गरीबी, चाहे रो आकाश, सब संकट से, सब कष्टों से ले जाएगा पार। ओ जय जयकार, जय जयकार करे, ओ जय जयकार, जय जयकार करे। हमारी निराशाओं में हमारी आशा बनाए हो, हमारी खामोशी को जिसने समझा, हमारा पहला पहला प्यार जो है, उस प्रभु को हम महिमा देते हुए और एक गीत गाएंगे, तेरी स्तुति प्रशंसा हो। तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो। तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो। तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है। तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है। तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो।
दिल की गहराइयों में बसता तू ही प्रभु। तेरी इच्छाओं को मैं पूरा करता चलूं। दिल की गहराइयों में बसता तू ही यीशु। तेरी इच्छाओं को मैं पूरा करता चलूं। तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है। तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है। तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो। तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो। दाऊद राजा इस तरह कहता है, वह मुझे हरी भरी चराइयों में बैठाता है, वह मुझे सूखते जल के झरने के पास ले चलता है। हमारे कदम कई बार भटक जाते हैं, पर हमारा चरवा हमें एक नई राह दिखाता है। उपासना संगीत 333 में प्रभु से वाट दाखवी। हम सब अपने जगह पे खड़े हो जाएंगे। वाट दाखवी स्वतः मला तो चालवी। सुचे मला जे हा विचार, ते वाटे समाधान पा। चालवी तो चालवी
अपनी आंखों को बंद करेंगे, अपना ध्यान उस प्रभु की ओर लगाएंगे, उसे कहेंगे ले चल मुझे यीशु तू है जहाँ। जब अंधेरी राहों पर मंजिल ना दिखे, जब ख्वाबों से दिल घबराए और आंसुओं से आंखें नम न हो जाए, तब हाथ थाम कर मेरा ले चल मुझे, ले चल मुझे। ले चल मुझे, ले चल मुझे, तू है जहाँ। ले चल मुझे, ले चल मुझे, ले चल मुझे, तेरे सिंहासन के पास। ले चल मुझे, ले चल मुझे, ले चल मुझे, तू है जहाँ। ले चल मुझे, ले चल मुझे, ले चल मुझे, तेरे सिंहासन के पास। ले चल मुझे, मैं तेरे पास आता हूँ पवित्र दिल से। आराधना मैं करता हूँ प्रेमी मन से। मैं तेरे पास, मैं तेरे पास आता हूँ पवित्र दिल से। आराधना मैं करता हूँ प्रेमी मन से। तुझे ढूंढता हुआ, मुझे चाहता हुआ, मुझे खींच ले मैं दौड़ूंगा। तुझे चाहता हुआ, तुझे चाहता हुआ, मुझे खींच ले मैं दौड़ूंगा। ले चल मुझे, ले चल मुझे, तू है जहाँ। ले चल मुझे, ले चल मुझे, ले चल मुझे, तेरे सिंहासन के पास। ले चल मुझे, ले चल मुझे, तेरे पवित्र स्थान में तू मुझे ले चल। तुझे देखना मैं चाहता हूँ हर घड़ी हर पल। तेरे पवित्र स्थान, तेरे पवित्र स्थान में तू मुझे ले चल। तुझे देखना मैं चाहता हूँ हर घड़ी हर पल। तुझे ढूंढता हुआ, मुझे चाहता हुआ, मुझे खींच ले मैं दौड़ूंगा। तुझे ढूंढता हुआ, तुझे चाहता हुआ, मुझे खींच ले मैं दौड़ूंगा। ले चल मुझे, ले चल मुझे, तू है जहाँ। ले चल मुझे। धन्यवाद, धन्यवाद करते हैं प्रभु आज के दिन के लिए। आपने हमें दिखाया, इसलिए आपके नाम को धन्यवाद करते हैं प्रभु। कई लोग आज का दिन देख नहीं पाए, पर आपने हमें जीवित की भूमि में जीवित रखा, इसलिए आपके नाम को धन्यवाद करते हैं। ले चल प्रभु, जहाँ तू है वहाँ हमें ले चल। हमारा मन वहाँ ले चल प्रभु, हमारी आशा वहाँ ले चल प्रभु। हम प्रार्थना करते हैं इस कलीसिया के लिए प्रभु, इस कलीसिया में रहने वाले हर एक इंसान को प्रभु आपका आशीर्वाद बनाए रखिए प्रभु। जो आने की राह पे है प्रभु, उनके राह को तू खोल प्रभु, उनको तू आने का मन दे प्रभु। हम प्रार्थना करते इस वचन के लिए, जो भी आपका दास हमारे बीच में लाएगा प्रभु, उस वचन पर हम चल सके प्रभु, उस वचन को हम स्वीकार सके और लोगों तक आपका वचन हम बता सके। कई लोग हैं प्रभु
कई लोग प्रभु सकुला में है प्रभु, जिनका तारण नहीं हुआ प्रभु। कई लोग प्रभु जो अपने राह से भटके हुए हैं प्रभु, उनको तू अपने राह पे ले आ प्रभु। उनको राह पे लाने के लिए हमारे सहाय मदद कर प्रभु। हम प्रार्थना करते प्रभु, जो भी हमने स्तुति महिमा की प्रभु, वो आपके स्वर्ग भंडार में ग्रहण कीजिए। ये छोटी सी विनती हमारा उद्धारक प्रभु यीशु मसीह इसके नाम से मांगता हूँ, आमीन। परमेश्वर देवबापाच्या वचनांकडं यावेळेस आपण जाऊया। या महिन्यामध्ये आपण यशयाच्या पुस्तकावरती मनन करणार आहोत। यशयाचा जो ग्रंथ आहे त्यावरती आपण मनन करणार आहोत। यशयाचा 6वा अध्याय आपल्या समोर आज आपण ठेवूया। आतापर्यंत छोटे छोटे पुस्तक आपण अभ्यासत होतो, 4 अध्याय, 5 अध्याय, 6 अध्याय। आता एकदम किती अध्याय आहेत? 66 अध्याय होतील एका महिन्यामध्ये। एका महिन्यामध्ये होतील का? करावेच लागतील आपल्याला। 66 अध्यायांचा अभ्यास आपल्याला या एका महिन्यात करावाच लागेल। आणि घरी आपण वाचत असताना जास्त बायबल रीडिंग करूया, जास्त अध्याय आपण वाचूया, असं टार्गेट तुम्ही तुमच्या समोर ठेवा की या एका महिन्यामध्ये यशयाचा जो ग्रंथ आहे तो मला कमीत कमी 2 वेळेस तरी वाचून काढायचा आहे। यशयाचा संपूर्ण ग्रंथ मला कमीत कमी 2 वेळेस तरी या महिन्यामध्ये पूर्ण वाचून काढायचा आहे। आणि होतं, एवढं कठीण नाही आहे ते। आपण सहज या यशयाच्या ग्रंथाला एका महिन्यामध्ये 2 वेळेस आपण वाचू शकतो। या पुस्तकावरती अभ्यास करत असताना प्रत्येक अध्यायावरून आपण जाणार नाही। म्हणजे जसे ज्यावेळेस छोटे 3, 4, 5, 6 अध्याय होते तर आपण प्रयत्न केला प्रत्येक अध्यायावरती मनन करायचा, परंतु यावेळेस आपण प्रत्येक अध्यायावर मनन करणार नाहीये, तर यशयाच्या पुस्तकाची विभागणी करून यशयाच्या पुस्तकाचा सार काय आहे तो आपण समजून घेणार आहोत। आणि मला असं वाटतं की हा सार जरी आपण समजून घेतला तरी यशयाचं जे पुस्तक आहे ते आपल्याला चांगल्या प्रकारे समजेल। या प्रार्थना करूया। पवित्र देई बापा, तुझे आभार मानतो, स्तुती करतो, तुला धन्यवाद देतो। तुझ्या वचनांवरती या समय आम्ही मनन करीत आहोत। आभार मानतो तुझ्या उपस्थितीसाठी प्रभू। तुझ्या उपस्थितीमध्ये तुझ्या वचनांमधून तू आमच्यासोबत बोल, आमचं मार्गदर्शन कर, आम्हास घडव, आकार दे। तुझ्या वचनाचं सामर्थ्य तू ओत आणि तुझं गौरव तू करून घे। तुझे मनापासून आभार मानित प्रार्थना प्रभू येशू याच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक, आमीन, आमीन। यशयाच्या पुस्तकाची थोडक्यामध्ये ओळख आपण यावेळेस करून घेऊया। यशयाच्या पुस्तकाची माहिती आपण करून घेऊया। यशयाचं जे पुस्तक आहे याचा लेखक यशया आहे आणि या पुस्तकाचा लेखन काळ जो आहे तो अंदाजे ख्रिस्तपूर्व 760 ते 680 असा या पुस्तकाचा लेखन काळ आहे। ख्रिस्तपूर्व 760 ते 680। यशयाच्या पुस्तकाला प्रामुख्याने 2 भागांमध्ये त्यांची विभागणी केल्या जाते। पहिले 39 अध्याय हा एक विभाग आहे आणि मग 40 ते 66 अध्याय हा दुसरा विभाग आहे। यशयाचा ग्रंथ जो आहे, यशयाचं पुस्तक जे आहे ते या प्रकारे या 2 भागांमध्ये त्याची विभागणी केल्या जाते। यशया या ग्रंथाचा, या पुस्तकाचा विषय काय आहे? मी तुम्हाला सार म्हटलं। पूर्ण 66 अध्याय एका महिन्यात अभ्यास करणं कठीण आहे, परंतु 66 अध्यायांचा सार काय आहे, या यशयाच्या पुस्तकाचा विषय काय आहे, तर न्याय व तारण हे जे 2 विभाग आहेत त्याला आपण या प्रकारे त्यांची विभागणी करू शकतो। यशयाच्या पुस्तकाचा विषय जो आहे न्याय आणि तारण आहे। त्याच वेळेस या यशयाच्या ग्रंथाला
जुन्या करारातील शुभवर्तमान देखील म्हटलं जातं. 5वं शुभवर्तमान त्याला म्हटलं जातं. आतापर्यंत 5वं शुभवर्तमान म्हणून आपण आपल्या स्वतःकडेच पाहत होतो. 5वं शुभवर्तमान मी आहे. परंतु जुन्या कराराचं शुभवर्तमान जे आहे ते यशायाच्या पुस्तकाला म्हटलं जातं, कारण येणाऱ्या मसीहाविषयी जास्त आणि स्पष्ट भाकिते भविष्य जी आहे ही यशायाच्या ग्रंथामध्ये आपल्याला पाहायला भेटतात आणि म्हणून याला 5वं शुभवर्तमान देखील म्हटलं जातं. यशायाच्या ग्रंथाचा उद्देश तिहेरी उद्देश त्याचा आहे, ज्यामध्ये पहिलं तर देवाच्या न्यायाविषयी यशाया सांगतो. दुसरं, जे बंदिवासात आहेत त्यांना सुटकेची आशा यशाया सांगतो. आणि तिसरं म्हणजे भविष्यामध्ये जो मसीहा येणार आहे त्याच्याविषयीची भविष्य देखील यशायाच्या ग्रंथामध्ये आम्हाला पाहायला भेटतात. या प्रकारे हा तिहेरी उद्देश जो आहे हा आम्हाला या ग्रंथाचा पाहायला भेटतो. यशायाच्या पुस्तकाला मिनी बायबल देखील म्हणतात. मी तुम्हाला हे मागं पण सांगितलेलं आहे, पुन्हा एकदा त्याची आठवण आपण करूया. मिनी बायबल, छोटं बायबल त्याला म्हटलं जातं. त्याचं कारण असं आहे की पवित्र शास्त्राची रचना आणि यशायाच्या ग्रंथाची रचना ही सारखीच पाहायला मिळते. जसे पवित्र शास्त्रामध्ये 2 भाग आहे, जुना करार आणि नवीन करार, तसंच यशायाच्या ग्रंथाचे देखील 2 भाग आहे. पवित्र शास्त्रामध्ये पहिला जो भाग आहे तो जुना करार, किती पुस्तकं आहेत त्याच्यात? 39 पुस्तकं आहेत. दुसरा जो आहे त्यामध्ये 27. यशायाच्या ग्रंथाची विभागणी देखील अशीच होते. पहिला विभाग हा 39 अध्यायांचा आहे आणि दुसरा विभाग जो आहे हा 27 अध्यायांचा आहे. पहिला विभाग ज्यावेळेस तुम्ही वाचता त्यावेळेस तुम्हाला देवाचा न्याय जो आहे, पापाविरुद्ध देवाची शिक्षा, देवाचा न्याय जो आहे त्याची कठोरता तुम्हाला पाहायला मिळते. परंतु मग दुसऱ्या विभागाकडे ज्यावेळेस तुम्ही येता त्यावेळेस परमेश्वर देव हा सुटका करणार आहे, हा तारण करणार आहे, हा क्षमा करणार आहे, त्याच्यामध्ये नवीन आशा आहे. या आशयाचे संदेश या दुसऱ्या विभागामध्ये आपल्याला पाहायला भेटतात. या प्रकारे यशायाचं पुस्तक जे आहे त्याची ओळख या ठिकाणी आपण करून घेतलेली आहे. आज आपण यशायाच्या ग्रंथावरती मनन करत असताना यशाया, त्याचं कुटुंब आणि यशायाचं पाचारण यावरती विशेष आपलं लक्ष आपण केंद्रित करणार आहोत. आणि त्याकरिता जो 6वा अध्याय आहे या अध्यायावर आज आपलं लक्ष असणार आहे. आपल्या समोर आपण यशायाच्या ग्रंथातून 6वा अध्याय आपण आपल्या समोर ठेवणार आहोत. यशायाचं कुटुंब, त्याच्या कुटुंबाकडं ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस आपल्याला पाहायला भेटतं यशायाच्या वडिलांचं नाव काय? आमोज. यशया या नावाचा अर्थ काय? यशया या नावाचा अर्थ आहे यावे तारण करतो किंवा सुटका करतो. तारण, यशयाच्या नावामध्येच तारण आपल्याला पाहायला भेटतं. देव तारणारा आहे, परमेश्वर हा तारण करणारा आहे, सुटका करणारा आहे. यशया ज्याने 4 राजांच्या काळामध्ये त्याचं सेवा कार्य केलेलं आहे, ज्यामध्ये उज्जिया, योथाम, आहाज आणि हिजकिया हे 4 राजे आहेत. ज्या 4 राजांच्या कारकिर्दीमध्ये यशयाचं सेवा कार्य जे आहे ते आपल्याला पाहायला भेटतं. यशयाचा मृत्यू जो आहे, यशयाला हिब्रू मान्यतेप्रमाणे, परंपरेप्रमाणे यशया याला रक्तसाक्षी झालेलं त्या ठिकाणी पाहायला भेटतं. रक्तसाक्षी होणे म्हणजे काय आहे? रक्तसाक्षी होणे म्हणजे काय? जी व्यक्ती परमेश्वराकरिता आपला प्राण गमावते, परमेश्वराविषयी बोलण्याद्वारे, परमेश्वरावरील त्याच्या विश्वासाद्वारे, ज्यावेळेस त्याला परमेश्वराविषयी तू बोलू नको, तुझा विश्वास तू सोडून दे,
या प्रकारे हट्ट केला जातो, परंतु ती व्यक्ती त्या विश्वासामध्ये ठाम राहते, सेवेमध्ये ठाम राहते, प्रभूचं काम ती करत राहते. अशा समयी अशा व्यक्तीला प्रभूकरिता आलेलं जे मरण आहे अशांना रक्तसाक्षी म्हटलं जातं. आणि यशया जो आहे हा परमेश्वराकरिता रक्तसाक्षी झालेला आम्हाला पाहायला भेटतो. हिजकियाचा जो दुष्टपुत्र मनुष्य आहे त्याने यशयाला करवतीने चिरून त्याचे 2 तुकडे केले. रक्तसाक्षी होणं फार सहज आणि सोपं असतं, वेदनादायक आहे. परमेश्वरासाठी जीवन जगणे एवढं सहज आणि सोपं नाहीये प्रियांनो. यशया सेवा करत असताना त्याला अशा प्रकारच्या मरणाला त्याला सामोरे जावं लागलं. परंतु प्रियांनो, महत्वाचं हे आहे की यशया ज्याला परमेश्वराने बोलावलं, पाचारण केलं, हा यशया ज्याने आपलं समर्पण केलं तो आपल्या जीवनामध्ये अगदी शेवटपर्यंत परमेश्वरासोबत विश्वासू आहे. आणि परमेश्वराचं वचन आम्हाला काय सांगतं? तुला मरावं लागलं तरी तू काय राहा? विश्वासू राहा. म्हणजे तुला काय मिळेल? जीवनाचा मुकुट मिळेल. आज तुम्ही आणि मी परमेश्वराकरिता बोलावलेले आहोत, परमेश्वराकरिता वेगळे केलेले लोक आहोत. त्याच्यावरती तुमचा आणि माझा विश्वास आहे. प्रियांनो, हा विश्वास आम्हाला शेवटापर्यंत आम्हाला टिकवून ठेवायचा आहे. आमच्यावरती हल्ले होते, वेगवेगळ्या प्रकारे आम्ही आमच्या विश्वासामधून आमचं पतन व्हावं, आमच्या विश्वासापासून आम्ही माघारे फिरावं, आमच्या परमेश्वरापासून आम्ही दूर जावं, यासाठी आमचा शत्रू वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न करेल. परंतु तुम्हाला आणि मला नेहमी विश्वासात स्थिर राहायचं आहे. आम्हाला विश्वासामध्ये टिकून राहायचं आहे. यशयाची पत्नी जी आहे ती देखील एक संदेष्ट्री आहे. तिचं नाव आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये सांगण्यात आलेलं नाहीये. तिचं नाव निश्चित काय आहे हे आपल्याला सांगता येत नाही. परंतु यशयाची पत्नी जी आहे ती स्वतः देखील एक संदेष्टी त्या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटते. यशयाला 2 मुलं आहेत. पहिला मुलगा त्याचा, ज्याचं नाव शार याशूब, ज्याचा अर्थ होतो अवशेष परत येईल. जर तुम्ही 7वा अध्याय आणि 3रं वचन वाचलं तर त्या ठिकाणी तुम्हाला ते पाहायला मिळेल. दुसरा मुलगा त्याचा महेर शलाल हाशबज, फार कठीण नाव, हिब्रू नावं आहे ते. महेर शलाल हाज बाज असं त्याचं नाव आहे दुसऱ्या मुलाचं, ज्याच्या नावाचा अर्थ आहे की लूट त्वरा करते आणि पारद घाई करते. 8वा अध्याय 1 ते 4 वचनांमध्ये तुम्हाला ते वाचायला मिळेल. प्रियांनो, का बरं मी तुमच्या समोर यशयाच्या कुटुंबाला ठेवलं? त्याच्या वडिलांचं नाव काय? यशया स्वतः, त्याची पत्नी, त्याची मुलं. त्याच्या मुलांकडे तुम्ही पहा, त्याच्या मुलांच्या नावामध्येच काय आहे? ही जी त्यांच्या नावाची अर्थ आहे, अवशेष परत येईल. यशयाच्या संदेशाशी संबंधित ज्यावेळेस देवाच्या लोकांना बंदी करून बंदिवासात नेण्यात आलं, यशया त्या ठिकाणी त्यांना सांगतो की ते परत येतील, अवशेष परत येईल. त्याच्या मुलाचं जे नाव आहे त्या नावाच्या अर्थामध्ये यशयाचा संदेश, त्याचा सार आम्ही पाहतो. दुसरा जो त्याचा मुलगा आहे त्याच्या नावामध्ये देखील लूट त्वरा करते, पारद घाई करते. परमेश्वराचा न्याय किती लवकर येणार आहे, परमेश्वराचा न्याय मनुष्याच्या विचारांपलीकडे किती लवकर त्याला गाठणार आहे. मनुष्य जो विचार करतोय की काही हरकत नाही, अजून वेळ आहे, आतापर्यंत काही झालेलं नाही, आणखीन काही काळ आपण असंच जीवन जगू, या समजामध्ये हा जो गैरसमज करून मनुष्य आपलं जीवन जगत असतो, त्याच्यावरती देवाचा न्याय हा किती लवकर येतो, त्याच्या समजण्या पलीकडं तो कसा बंदिवान केला जातो. परमेश्वराचा न्याय जलद येतो. प्रियांनो,
यशया जे संदेश देत आहे, परमेश्वर देव यशयाला जे संदेश देतोय, हे संदेश यशया आपल्या लोकांना देत असताना प्रियांनो, त्याच्या मुलांची नावं देखील त्याच्या संदेशाला त्या ठिकाणी प्रगट करताना आम्ही पाहतो. का बरं? आज यशयाच्या कुटुंबाला मी तुमच्या समोर ठेवलं ते याकरिता की प्रियांनो, आम्ही हे समजून घ्यावं की परमेश्वर देव हा आमच्या सर्व कुटुंबाचा उपयोग करू इच्छितो. देवाला कुटुंबातील फक्त एक व्यक्तीने पुढे यावं, सेवा करावी, एवढ्यातच कुटुंबाने समाधानी असावं असं होऊ नये. आपल्या कुटुंबातली तरुण लेकरं पुढे येतात, सेवा करतात. जी नवीन लेकरं समोर येतात, प्रभूमध्ये वाढतात, त्यांचं कुटुंब फार आनंदी आहे. तरुण लेकरं आपली सेवा करतायत, फार चांगलं आहे. प्रभू त्यांना पाचारण करत आहे, प्रभू त्यांचा उपयोग करत आहे, देवबाप त्यांना आशीर्वाद देतोय. म्हणून कुटुंबाने फक्त एवढ्यावरतीच समाधानी होऊ नये की आमची लेकरं सेवा करत आहे. देवाला कुटुंबातील प्रत्येकाची गरज आहे. आम्ही यशयाच्या कुटुंबाकडे ज्यावेळेस पाहतो ना, यशयाचं सर्व कुटुंब त्या ठिकाणी सेवा करताना आम्हाला दिसून येतं. प्रियांनो, आज जेवढे कुटुंब या ठिकाणी बसलेले आहेत ना, प्रत्येक कुटुंबाला मला या गोष्टीचं उत्तेजन आज द्यायचं आहे की देवाला तुमच्या पूर्ण कुटुंबाचा उपयोग करायचा आहे. याचा अर्थ हा आहे का की रविवारी सर्व मंडळीने समोर येऊन उभं राहायचं आणि गाणं म्हणायचं? हा त्याचा अर्थ आहे का? नाही प्रियांनो. परमेश्वर देवाला सर्व कुटुंबाचा उपयोग करून घ्यायचा आहे. याचा अर्थ हा आहे की देवाने ज्यावेळेस तुमच्या कुटुंबाचं पाचारण केलेलं आहे, ज्यावेळेस तुमचं कुटुंब हे विश्वासणाऱ्यांचं कुटुंब आहे, तुमच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीकरिता सेवा आहे. परमेश्वर देव प्रत्येकाचा उपयोग करू इच्छितो. प्रत्येकानेच पुढे येऊन गीत गावं हे अपेक्षित नाहीये, परंतु प्रत्येकाने परमेश्वर ओझं देईल त्याप्रमाणे परमेश्वरासाठी काम करावं हे मात्र त्या ठिकाणी अपेक्षित आहे. माझा मुलगा जातो, माझी मुलगी सेवा करते, चांगली गोष्ट आहे, परंतु परमेश्वर देव तुमच्याकडे देखील पाहतोय की तुम्ही काय करत आहात. तुम्ही म्हणाल आम्ही बिझी आहोत, आम्ही व्यस्त आहोत, आम्ही सकाळीच उठून कामाला जातो, आम्हाला घरी यायला रात्र होते आणि मग आम्ही थकून गेलेले असतो, आमच्याकडं वेळच नाही. नाही प्रियांनो, तुम्ही जे काम करत आहात, तुम्ही सकाळी ज्यावेळेस घरातून बाहेर निघता आणि रात्री परत आपल्या घरी येता, यामध्ये जो सर्व वेळ तुमच्याकडं आहे, आपलं लक्ष परमेश्वराकडे लावा आणि परमेश्वराला विचारा की प्रभू मी तुझ्यासाठी काय करू. तुम्हाला या गोष्टीचा अनुभव येईल की ज्या दिवशी तुम्ही परमेश्वराला म्हणता ना की प्रभू सांग मी तुझ्यासाठी काय करू, आणि ते करण्याकरिता ज्यावेळेस तुम्ही समर्पित होता ना, तुमच्याकडं वेळच वेळ अवेलेबल होतो. पहिले तुम्ही फार बिझी आहात, तुमच्याकडे वेळच नाहीये, परंतु जसं तुम्ही सेवा करण्याकरिता स्वतःचं समर्पण करताना तुमच्याकडं वेळ दिसून येतो. महत्त्वाचं आहे की आमची इच्छा आहे काय की आम्ही प्रभूसाठी काहीतरी करावं, आम्ही परमेश्वराची सेवा करावी, ही आमची इच्छा आहे काय, हे त्या ठिकाणी अतिशय महत्त्वाचं आहे. आमच्या सर्व कुटुंबाचा उपयोग परमेश्वराला करायचा आहे. मंडळी एक कुटुंब या नात्याने सर्व मंडळीचा उपयोग, या मंडळीतील प्रत्येक व्यक्तीचा, लहान थोराचा, स्त्री पुरुषांचा उपयोग परमेश्वराला करायचा आहे. आज तुम्ही पहा, जगामध्ये पुष्कळ कुटुंब आहेत की ती सर्व कुटुंब ना विश्वासणारे नाही आहेत. कुटुंबातली एक व्यक्ती विश्वास ठेवते, कुटुंबातल्या 2 व्यक्ती विश्वास ठेवतात, परंतु आज तुम्ही आणि मी सर्व कुटुंब विश्वासात आहोत. आणि आज मंडळी एक कुटुंब या नात्याने ज्यावेळेस आम्ही याकडे पाहतो ना,
हे आमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे की या ठिकाणी बसलेल्या प्रत्येकाचा उपयोग परमेश्वर देवबाप करू इच्छितो. आज यशाच्या कुटुंबाला तुमच्या समोर ठेवण्यामागचा उद्देश हाच आहे की आपल्याला उत्तेजन मिळावं की मला माझ्या जीवनाचा उपयोग परमेश्वर देवाला करायचा आहे. तुम्ही मला विचाराल, पाळक साहेब आम्ही काय करू शकतो? आम्हाला कदाचित चांगलं गीत गाता येत नाही, आम्हाला कदाचित चांगलं बोलता येत नाही, कदाचित आम्हाला प्रार्थना करण्याचं धैर्य नाही, आम्हाला काहीच येत नाही, आमच्यामध्ये आम्ही काहीच करू शकत नाही. हीच परिस्थिती घेऊन परमेश्वराच्या समोर जा आणि परमेश्वराला म्हणा की परमेश्वर देवा, मला काहीच येत नाही, तरी हा मी असाच्या असा तुझ्या समोर आलेलो आहे, तू माझा उपयोग करून घे. तुम्ही जसे आहात परमेश्वराला तसेच हवेत, कारण परमेश्वर देव तुमचा उपयोग करू इच्छितो. महत्त्वाचं हे आहे की आमच्या स्वतःची इच्छा त्या ठिकाणी गरजेची आहे. परमेश्वर देव बळजबरी करणारा परमेश्वर नाही, तो पाचारण करणारा आहे, तो बोलावणारा परमेश्वर देव आहे. आणि मग त्याने आम्हाला हाक मारल्यानंतर, तो आमच्याशी बोलल्यानंतर आम्ही त्याला कशा प्रकारचा प्रतिसाद देतो हे आमच्या स्वतःवरती अवलंबून आहे. आज ही गोष्ट पक्की करून घ्या की या ठिकाणी बसलेली प्रत्येक व्यक्ती, मग तुम्ही तुमच्या वयाच्या कुठल्याही टप्प्यामध्ये असू द्या, तुम्ही देवासाठी उपयोगाचे आहात आणि परमेश्वराला तुमचा उपयोग करून घ्यायचा आहे. स्वतःचं समर्पण त्याकरिता तुम्ही आणि मी करायचं आहे. प्रियांनो, परमेश्वर देव आपल्या प्रत्येकाला पाचारण करणारा परमेश्वर आहे. यशायाच्या 6व्या अध्यायामध्ये आम्हाला परमेश्वराने यशयाला कसं पाचारण केलं हे आम्हाला पाहायला भेटतं. आता आपल्याला माहित आहे की परमेश्वर देव वेगवेगळ्या माध्यमातून पाचारण करतो. पाचारण करणे म्हणजे काय? या शब्दाचा अर्थ कळतो का? पाचारण करणे, पाचारण करणे म्हणजे समजतो हा शब्द? बोलावणे, जबाबदारी सोपविणे, एखादं काम सोपविणे, या प्रकारे या शब्दाचा अर्थ आहे. मग परमेश्वर देव प्रत्येकाला एकाच माध्यमातून पाचारण करत नाही, तर देव ज्यावेळेस पाचारण करतो ना, वेगवेगळ्या माध्यमातून तो करत असतो. परमेश्वर देवबापाने नोहाला पाचारण केलं. परमेश्वर देव नोहासोबत बोलला. काय जबाबदारी दिली नोहावर? तारू बांधण्याची जबाबदारी नोहावरती दिली. परमेश्वर देव नोहाशी बोलला आणि परमेश्वर काय करणार आहे आणि म्हणून नोहाने काय करायचं आहे त्याच्यावरती एक कामगिरी सोपवली. नोहाने त्याला योग्य प्रतिसाद दिला. मग परमेश्वराने अब्राहमाला हाक मारली, अब्राहमाला पाचारण केलं. काय सांगितलं? अब्राहमाला तारू बांधायला सांगितलं. अब्राहमाला काय सांगितलं? तू आपला देश, आपले लोक सोड आणि मी दाखवेल त्या ठिकाणी तू जा. अब्राहमाला परमेश्वराच्या आज्ञेनुसार आपला देश, आपले लोक सोडून तो दाखवेल त्या ठिकाणी जायचं होतं. मग परमेश्वर देव मोशेला त्याने पाचारण केलं. कशातून दर्शन झालं मोशेला? जळत्या झुडपामधून आहे ना. ते पूर्ण जळालेलं नव्हतं पण ते झुडूप जळत होतं. जळत्या झुडपातून मोशेला पाचारण झालं. मोशेवरती देवाने काय जबाबदारी सोपवली? माझ्या लोकांना त्या ठिकाणाहून काढून आण. मिस्र देशात जा आणि त्या ठिकाणाहून तू माझ्या लोकांना काढून आण. नोहाशी परमेश्वर देव बोलतोय, अब्राहमाशी परमेश्वर देव बोलतो, मोशेला अग्नीच्या झुडपातून दर्शन होत आहे. परमेश्वर देव यहोशवाशी बोलतो. इस्रायल लोक जे अरण्यात आहेत त्यांना कनान देशात घेऊन जायला सांगतो. शाऊलाचं पाचारण आम्हाला माहीत आहे, तो शोधायला निघालाय आणि परमेश्वराने त्याच्यावरती जबाबदारी सोपवली. दावीद काहीतरी करतोय, देवाने त्या ठिकाणी त्याचं पाचारण. प्रत्येकाच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं पाचारण
वेगवेगळ्या प्रकारची जबाबदारी यांच्यावरती सोपवलेली आम्ही पाहतो. ज्यावेळेस आम्ही यशयाच्या पाचारणाकडे पाहतो, आम्हाला काय शिकायला मिळतं? जर आम्ही 6वा अध्याय आणि वचन 1 ते 4 जर आम्ही वाचले, तर या ठिकाणी यशयाला प्रभूचं दर्शन झालेलं आम्हाला पाहायला भेटतं. उज्जिया राजा मरण पावला त्या वर्षी प्रभूस उच्च स्थानी असलेल्या उंच सिंहासनावर बसलेले मी पाहिले. त्याच्या झग्याच्या सोंग्यांनी मंदिर व्यापून गेले होते. त्याच्या भोवताली सराफिम उभे होते. त्या प्रत्येकाला 6 पंख होते. दोहोंनी तो आपले तोंड झाके, दोहोंनी आपले पाय झाके व दोहोंनी उडे. ते आळीपाळीने उच्च स्वराने म्हणत, पवित्र पवित्र सेनाधीश परमेश्वर, अखिल पृथ्वीची समृद्धी त्याचे वैभव होय. घोषणा करणाऱ्यांच्या या वाणीने उंबरटे हादरले व मंदिर धुराने भरले. यशया या ठिकाणी त्याला प्रभूचं दर्शन होत आहे. उंच स्थानी उंच सिंहासनावरती प्रभूला बसलेला तो पाहतो. त्याच्या त्या सोंग्याने, जगाच्या सोंग्याने मंदिर व्यापून गेलेलं आहे. सराफिम त्या ठिकाणी आहे, हे देवदूत त्या ठिकाणी आहे आणि 6 पंख त्यांना. आणि ते जे दृश्य यशयाने त्या ठिकाणी पाहिलेलं आहे, ते आळीपाळीने म्हणतायत, पवित्र पवित्र सेनाधीश परमेश्वर पवित्र, अखिल पृथ्वीची समृद्धी त्याची. आणि त्यांच्या त्या वाणीने मंदिराचे उंबरटे हादरलेले आहेत. काय दृश्य ते आहे! यशया ज्यावेळेस हे पाहतोय, थरकाप कदाचित त्याचा त्या ठिकाणी उडालेला आम्हाला पाहायला मिळतो. प्रियांनो, ज्यावेळेस परमेश्वर देव मोशेसोबत त्या डोंगरावरती बोलायचा ना, तर खाली इस्रायल लोक थरथर कापायचे. परमेश्वराचं सानिध्य, परमेश्वराची उपस्थिती ही फार अद्भुत अशा प्रकारची आहे. प्रियांनो, यशयाने प्रभूला पाहिलं आणि जे सगळं त्याने पाहिलं त्यावरून त्याला स्वतःच्या अवस्थेची जाणीव झाली. यशयाला स्वतःच्या अवस्थेची जाणीव झाली. जर आम्ही वचन 5 वाचलं, त्या ठिकाणी तो असं म्हणतो, तेव्हा मी म्हणालो, हाय हाय, माझे आता वाईट झाले, कारण मी अशुद्ध ओठांच्या लोकात राहतो आणि सेनाधीश परमेश्वर राजाधिराज यास मी आपल्या डोळ्यांनी पाहिले. यशयाने ज्यावेळेस प्रभूला पाहिलं, तो त्या ठिकाणी थरथर कापतोय आणि तो म्हणतो की हाय हाय, आता माझा वाईट होणार, कारण मी कसा आहे, मी वाईट ओठांच्या लोकांमध्ये राहणार आहे, मी वाईट आहे. आणि अशा या परिस्थितीमध्ये मला त्या परमेश्वराचं दर्शन झालं. आता मी जिवंत राहणार नाही, आता मी जिवंत राहणार नाही. प्रियांनो, परमेश्वराच्या सानिध्यामध्ये, परमेश्वराच्या समक्षतेमध्ये आम्हाला आमच्या पापमय अवस्थेची जाणीव होते. जर आम्ही पापमय जीवन जगत आहोत, तर आम्ही परमेश्वराच्या सानिध्यात राहतो हा आमचा गैरसमज आहे. किंवा आम्ही आमच्या स्वतःची फसवणूक करून घेणारे आहोत. जेव्हा आम्हाला असं वाटतं की मी पापमय जीवन जगतोय, मी प्रार्थना पण करतो, मी चर्चला पण जातो आणि माझं सगळं व्यवस्थित आहे, सगळं काही सुरळीत चाललेलं आहे, आम्ही आमच्या स्वतःची फसवणूक करून घेतो. परमेश्वराच्या सानिध्यामध्ये आम्हाला आमच्या पापमय अवस्थेची जाणीव होते. तुम्हाला आठवत असेल की ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त लोकांना शिक्षण देतोय, लोकांची गर्दी त्या ठिकाणी आहे आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी एका नावेमध्ये चढतो, त्या ठिकाणाहून तो लोकांना शिक्षण देतो आणि मग तो म्हणतो की चला नाव थोडीशी पाण्यात घेऊन चला. आणि मग पेत्र त्या ठिकाणी आहे, प्रभू म्हणतो की जाळे टाका. ते म्हणतात आम्ही रात्रभर प्रयत्न केला, आम्हाला काही सापडलेलं नाही. प्रभू म्हणतो की तुम्ही जाळे टाका. आणि मग त्या जाळ्यामध्ये एवढे मासे लागतात, पेत्राला जाणीव होते. पेत्र काय म्हणतो प्रभूला, आठवतं का तुम्हाला? माझ्यापासून तुम्ही दूर जा, कारण मी
पापी आहे. पेत्र प्रभूला म्हणतो की तुम्ही माझ्यापासून दूर जा, कारण मी पापी आहे. परमेश्वराच्या सानिध्यामध्ये मनुष्याला पापमय अवस्थेची जाणीव होते. जर आम्ही परमेश्वराच्या सानिध्यात राहणारे आहोत तर आम्ही पापमय जीवनाचा नाकार करणार, आम्ही व्यसनाधीनतेचा नाकार करणार, आम्ही सर्व प्रकारचं वाईट जे परमेश्वराला आवडत नाही त्या गोष्टींचा नाकार आम्ही करणार, जर आम्ही परमेश्वराच्या सानिध्यात राहू इच्छितो तर. मी परमेश्वराच्या सानिध्यात आहे आणि मी त्याला न आवडणाऱ्या सर्व गोष्टींमध्ये गुंतून गेलेलो आहे, रममान झालेलो आहे. आणि एवढं केल्यावरही जर मला असं वाटतं की मी परमेश्वराच्याच उपस्थितीमध्ये आहे, परमेश्वराच्या सानिध्यात आहे, तर मला फेरविचार करण्याची गरज आहे. मला फेरविचार करण्याची गरज आहे. परमेश्वराच्या सानिध्यात मनुष्याला पापमय अवस्थेची जाणीव होते. मग अशा या स्थितीमध्ये आम्ही काय करायचं? परमेश्वराच्या सानिध्यात मला जेव्हा माझ्या पापमय अवस्थेची जाणीव होते, मी काय करायला पाहिजे? ज्यावेळेस यशायाला ती जाणीव झाली त्यावेळेस आम्हाला काय पाहायला भेटतं? 6वा अध्याय आणि 6 आणि 7 वचने जर आम्ही वाचली तर, मग एक सरापदूत वेदीवरील इंगळ चिमट्याने हाती घेऊन माझ्याकडे उडत आला. तो माझ्या ओठांना लावून त्याने म्हटले, पहा, याचा स्पर्श तुझ्या ओठास झाला म्हणून तुझा दोष दूर झाला आहे, तुझ्या पापाचे प्रायश्चित्त झाले आहे. परमेश्वराच्या सानिध्यामध्ये केवळ पापांची जाणीव आहे एवढंच नव्हे, तर आमच्या पापक्षमेची संधी देखील त्या ठिकाणी आहे. का आम्हाला परमेश्वराच्या सानिध्यात राहायचं आहे? कारण आमच्या पापमय अवस्थेची जाणीव आम्हाला त्या ठिकाणी झाल्यानंतर पापक्षमा देखील आम्हाला त्या ठिकाणी आहे. ज्यावेळेस यशया म्हणतो की हाय हाय माझं वाईट झालं, कारण मी अशुद्ध आहे, मी अशुद्ध ओठांच्या लोकांमध्ये मी राहतो आणि मी माझ्या डोळ्यांनी त्याला पाहिलं, आता माझं काय होणार? वेदीवरील एक इंगळ दूध घेऊन येतो आणि त्याच्या ओठांना लावतो. अशुद्ध ओठांच्या लोकांमध्ये तू राहतोस, तू स्वतः अशुद्ध ओठांचा आहे काय? तो इंगळ त्याच्या ओठांना लावतो आणि म्हणतो की याचा स्पर्श तुला झाला आहे, तुझा दोष दूर झाला आहे, तुझ्या पापाचं प्रायश्चित्त झालेलं आहे. तुम्ही आणि मी परमेश्वराच्या सानिध्यात आल्यानंतर तुम्हाला आणि मला ज्या कुठल्या पापाची जाणीव होते, आमच्या ज्या कुठल्या दोषाची जाणीव होते, प्रियांनो, त्याचं प्रायश्चित्त झालेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावरती त्यासाठी किंमत मोजून दिलेली आहे. दूत म्हणतो की तुझ्या ओठांना त्याचा स्पर्श झाला आहे, तुझा दोष दूर झाला आहे, तुझ्या पापाचं प्रायश्चित्त झालेलं आहे. तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवलेला आहे काय? तर तुमच्या पापांचं प्रायश्चित्त झालेलं आहे, तुमचा दोष दूर करण्यात आलेला आहे ना. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की पुन्हा ते करू नकोस, पुन्हा ते करू नकोस. मीही तुला दोष लावत नाही, तुझा दोष दूर झालेला आहे, परंतु पुन्हा तसं करू नकोस. पुन्हा त्या पापमय जीवनाकडं तू वळू नको, पुन्हा त्या व्यसनाधीनतेकडं तू वळू नको. मनुष्य व्यसनाधीन होतो, परमेश्वर देव त्यातून त्याला बाहेर काढतो. पुन्हा आम्ही त्याकडं ओढल्या जातो, पुन्हा आम्ही त्याच गोष्टी पुष्कळदा आमच्या जीवनामध्ये करतो. प्रियांनो, आम्हाला त्यातून बाहेर यायचं आहे आणि परमेश्वराच्या सानिध्यामध्ये आम्हाला आमचं जीवन जगायचं आहे. कारण परमेश्वराच्या सानिध्यामध्येच पाप दोषांची जाणीव आणि पाप दोषांची क्षमा आहे. जर आम्ही परमेश्वराच्या सानिध्यापासून या जगामध्ये रममाण होऊन जीवन जगू लागलो तर मग आमच्यासाठी परिस्थिती कठीण आहे. प्रियांनो, यशायाच्या पापांचं प्रायश्चित्त त्या ठिकाणी झालंय, त्याचा दोष दूर झालाय
आणि मग ज्यावेळेस आम्ही 8 पासून पुढची वचने वाचतो प्रियांनो, यशया प्रभूची वाणी ऐकतो. काय वाणी ऐकतो? मी कोणाला पाठव, कोण जाणार? आणि मग यशया त्या ठिकाणी म्हणतो की हा मी आहे, मला पाठव. तुमचं आणि माझं पाचारण हे या प्रकारचंच आहे. तुम्ही यशयाच्या पाचारणाकडे बघा आणि आपल्या तारणाकडे बघा, तुम्हाला त्यामध्ये साम्य दिसून येईल, सारखेपणा दिसून येईल. जसं यशयाला परमेश्वराच्या सानिध्यात त्याच्या पापमय अवस्थेची जाणीव होते, आज तुमच्याही आणि माझ्या जीवनामध्ये तीच अवस्था असते. परमेश्वर देव त्याच्या वचनांच्या द्वारे बोलतो, परमेश्वर देव परिस्थितीच्या द्वारे बोलतो, प्रसंगाच्या द्वारे बोलतो, वेगवेगळ्या प्रकारे परमेश्वर देव आमच्याशी बोलतो. आणि ज्यावेळेस आम्हाला जाणीव होते, आम्ही त्याची क्षमा मागतो, आम्ही त्याची क्षमा मागतो. आणि आम्ही त्याची क्षमा मागितल्यानंतर हा परमेश्वर देव आमची क्षमा करतो. एक नवीन जन्माचा अनुभव आम्हाला आमच्या जीवनामध्ये येतो आणि मग आमचं जीवन देवाच्या राज्यासाठी उपयोगी बनतं. जसं यशया म्हणतो की हा मी या ठिकाणी आहे, तू मला पाठव. ज्यावेळेस आमचा नवीन जन्म होतो, ज्यावेळेस मनुष्याला नवीन जन्माचा अनुभव येतो, तो मनुष्य देखील तेच म्हणतो, प्रभू सांग मी तुझ्यासाठी काय करू, प्रभू सांग मी तुझ्यासाठी काय करू. यशाचं पाचारण कशासाठी होतं? यशाने या लोकांकडे जायचं आहे, त्यांना संदेश द्यायचा आहे. त्यांनी ऐकावं परंतु त्यांना समजू नये, त्यांनी पाहावं परंतु त्यांना दिसू नये. त्यांचं मन त्या ठिकाणी कठोर त्या ठिकाणी केल्या जात आहे. यशाला प्रश्न पडतो की प्रभू हे कोठवर? मी जाणार, मी संदेश देणार, तू मला जे सांगशील मी त्यांना सांगतो. परंतु त्यामुळे त्यांचा बदल होण्याच्या ऐवजी, तो संदेश स्वीकारण्याच्या ऐवजी त्यांचं मन आणखीन कठीण होतंय. काय ही अवस्था आहे? कधी कधी परमेश्वराचं काम आम्हाला समजत नाही प्रियांनो. ज्यावेळेस मनुष्याने ठरवलेलं आहे की मी परमेश्वराचं ऐकणार नाही, मग अशा अवस्थेमध्ये कधी कधी त्या मनुष्याचं मन आणखीन कठीण केल्या जातं. तो संदेश तर ऐकतो परंतु तो त्याला समजत नाही, तो डोळ्यांनी तर पाहतो परंतु त्याला दिसत नाही, मन कठीण केल्या जातं. यशा म्हणतो की प्रभू हे कोठवर चालणार, हे कोठवर चालणार. परमेश्वर देवाला माहित आहे की हे कोठवर चालणार. प्रियांनो, यशावरती जबाबदारी होते की त्याने जाऊन तो संदेश त्या लोकांना द्यायचा आहे. आज तुम्हाला आणि मला कशाचं पाचारण आहे? आज तुम्हाला आणि मला कशाचं पाचारण आहे? जर तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये पापांची जाणीव आहे, पाप क्षमा आहे, नवीन जन्म आहे, तर निश्चित आम्ही देखील यशासारखं म्हणू शकतो, प्रभू हा मी आहे, तू मला पाठव. सांग प्रभू मी काय करू. या आपले डोळे आपण बंद करूया आणि आज प्रभू आम्हाला काही उत्तेजन देतो का? आज प्रभू आम्हाला काही उत्तेजन देतो का? तो आज आमच्यावरती कुठली जबाबदारी सोपवितो का? मी परमेश्वराच्या सानिध्यात राहतो परंतु मी पापमय जीवन जगतोय का? मी व्यसनाधीन जीवन जगतोय का? माझं मन तर देवाने कठीण केलेलं नाही ना? आमच्या हिताचं हे आहे की आम्ही परमेश्वरासमोर अश्रू ढाळत त्याला म्हणावं, प्रभू जर माझं मन कठीण आहे तर तू ते फोड. प्रभू तुझ्या सानिध्यामध्ये मला जीवन जगायचं आहे, तू माझी क्षमा कर. प्रभू हा मी या ठिकाणी आहे, तू मला पाठव. प्रभू मला बोलता येत नाही, प्रभू मला गाता येत नाही, प्रभू मला समजत नाही, परंतु माझी इच्छा आहे की तू माझा उपयोग करावास, तू माझा उपयोग करावास. पवित्र देव बापा, तू आम्हासोबत बोल. पवित्र देव बापा, तू आम्हासोबत बोल माझ्या देवा. होय पवित्र देव बापा, तू आमच्या सोबत बोल माझ्या राजा.
प्रभू यशया वाणी ऐकतो, मी कोणाला पाठव, कोण जाणार? आज ती वाणी आमच्या अंतकरणाच्या खोलवरती रुजू दे पवित्र देई बापा, आणि आम्हा प्रत्येकाचं जीवन तुझ्या स्वर्गीय राज्यासाठी उपयोगाचं होऊ दे. आम्ही आहोत तसे वेगवेगळ्या प्रकारे देई बापा तुझ्या राज्यामध्ये मोठ्या उपयोगाचे तू आम्हास बनव राजा. आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या अधीन करतो प्रभू, आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या अधीन करतो पवित्र देई बापा. तुझे आभार मानतो, तुझे आभार मानतो प्रभूजी, आम्ही तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देत. होय प्रभूजी, तुझी ही वाणी आमच्या अंतकरणात खोलवर आम्ही रुजवीत. प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन, आमेन.